राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलेल्या महिला पदाधिकाऱ्यांच्या कथित पक्षप्रवेश प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे। सत्य काय? काल काही महिला पदाधिकाऱ्यांना एका कार्यक्रमासाठी नेण्यात आले होते, मात्र तेथे पोहोचल्यानंतर हा भाजपचा प्रवेश कार्यक्रम असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले। विशेष म्हणजे ज्यांच्यासोबत जाण्याचे सांगितले होते ते राजूदादा उपस्थित नसल्याने महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला। आज झालेल्या मनसे पक्षाच्या अंतर्गत बैठकीत संबंधित महिला पदाधिकाऱ्यांनी संपूर्ण घडामोडींचा खुलासा करत आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतच असल्याचे स्पष्ट केले। तसेच राजूदादांच्या नेतृत्वावर आपला पूर्ण विश्वास असून भविष्यातही पक्षासोबतच कार्यरत राहणार असल्याची ठाम भूमिका त्यांनी मांडली। पहिली गोष्ट, मनसे नमस्कार। मला आमचे चुकून नाव तिथे त्यांनी पुकारले भाजपमध्ये, पण आम्ही नवनिर्माण सेनेचे इथे गटाध्यक्ष आहोत। आमच्या महिलांना चुकून त्यांनी तिथे नकळत बोलवलं होतं, तिथे नावं पुकारले होते, पण आम्ही त्याच्यामध्ये प्रवेश केलेला नाही। आमच्या महिलांना काय त्याच्यातलं थोडीशी कळत नाही, त्याच्यामुळे आमच्या महिला गेल्या। तिथे गेल्याच्या नंतर त्यांना लक्षात आलं की भाजपचं काहीतरी ते नाही। तर मी गेली पहिले, सॉरी त्याच्यासाठी। आणि मला माहिती नव्हतं की इथे असा कार्यक्रम चालला आहे, आणि मी गेल्यावर मला कळलं की मी तर इथेच आहे। तिथे दादा दिसले ना, राजू दादा, तर आम्ही दोघी, माझी एक मैत्रीण आणि मी, आम्ही लगेच बोलला की आपण इथनं निघायचं आता। एवढंच मला बोलायचं आहे। मी सर्वप्रथम सांगेन की ज्या महिला आमच्या BJP कार्यक्रमात ज्या उपस्थित होत्या त्यांना फसवून तिथे नेल्या होत्या। पक्षाचं आणि इतर कार्यक्रम सांगून त्या BJP कार्यालयाच्या BJPच्या कार्यक्रमात घेऊन गेले। तिथे गेल्यानंतर आमच्या महिला भगिनींना तिथे कळून आलं की हा इथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कार्यक्रम नाही आहे, सन्माननीय राजूदादा तिथे उपस्थित नाही आहेत। त्यावेळी त्यांना तिथली परिस्थिती बघून त्यांना काही सुचलं नाही असं त्यांनी आम्हाला माहिती दिली। त्या कालही महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षामध्ये होत्या, आजही आहेत। आज आमची रेग्युलर पक्षाची जी मीटिंग आहे त्या पक्षाच्या मीटिंगमध्ये त्या उपस्थित आहेत आणि त्यांनी तिथली परिस्थिती आम्हाला ही सांगितलेली आहे। मी इतर पक्षाच्या वरिष्ठांना सांगेन आणि ज्यांनी त्यांना फसवून नेले त्यांनाही सांगेन की विनाकारण वातावरण दूषित करू नका। ज्यांना जिथे इच्छा आहे तिथे काम करू द्या, अतिरेक करू नका। उगाच आमचं चालतं म्हणून आम्ही चालवणार हे करू नका। महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे खपून घेणार नाही। सन्माननीय राजूदादा पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी कल्याण ग्रामीण आणि इतर ठिकाणी हे सहन करून घेणार नाही, नाहीतर उत्तराला प्रत्युत्तर आम्ही पण देऊ शकतो।